आज आपण अँड्रॉइडमधलं शेवटचं प्रॅक्टिकल मीडिया API बघणार आहोत, ज्याच्यामध्ये एखादी मीडिया फाईल आपण प्ले करून दाखवणार आहोत. फॉर एक्झाम्पल इथे एक सॉन्ग प्ले करून दाखवणार आहोत. मग त्यासाठी आपल्याला काय काय लागणार, तर एक मीडिया फाईल लागणार जी मी ऑलरेडी डाउनलोड केलेली आहे. त्यानंतर myActivity.java मध्ये मी मीडिया प्लेअरचं एक ऑब्जेक्ट बनवणार, ज्याच्यामध्ये आपण ती मीडिया फाईल स्पेसिफाय करणार. त्यानंतर त्या ऑब्जेक्टच्या मीडिया प्लेअरच्या ऑब्जेक्टच्या मेथड्स आहेत, स्टार्ट, पॉज, स्टॉप, त्या इम्प्लिमेंट करून दाखवणार. मग झालं, एवढंच करून दाखवायचं आहे. अँड्रॉइड स्टुडिओ ओपन केला आणि मग मी काय करणार, जी मीडिया फाईल होती ती कुठे सेव्ह करणार, तुमच्या ॲप्लिकेशनमधल्या SRC फोल्डरमध्ये मेनमध्ये REC म्हणजे काय, रिसोर्स मध्ये रॉ अशी करणार. मग याप्रमाणे करूया. ॲप्लिकेशनमध्ये SRC. आता इथे बघा, इथे तुम्हाला काय दिसत नाही, इथे जेवढे कोडिंगसाठी जेवढे फोल्डर पाहिजेत तेच दिसतात. मग इथे जो ड्रॉप डाऊन आहे अँड्रॉइड, याच्याऐवजी तुम्ही इथे जर हे केलं, काय प्रोजेक्ट म्हणून केलं, तर हे सगळे फोल्डर तुम्हाला दिसतील. ॲप, त्याच्यामध्ये SRC मध्ये मेनमध्ये RES, त्याच्यामध्ये रॉ, मेनमध्ये RES मध्ये रॉ आहे का, इथे आहे काय, नाही आहे. मग इथे आपल्याला क्रिएट केला पाहिजे. अँड्रॉइड रिसोर्स डिरेक्टरी, रॉ, कळलं. ड्रॉपडाऊन मधून रॉ सिलेक्ट केलं. कळलं काय रे वेदांत, पाठी काय बघतोस. आणि इथे ओके वर क्लिक केलं. आता या रॉ मध्ये मी काय टाकणार, जी साऊंड क्लिप प्ले करायची आहे ती टाकणार. त्याला रिनेम करतो माय सॉन्ग. तुम्हाला जे काही पाहिजे ते तिथे रिनेम करा. याला कॉपी करतो आणि याच्यामध्ये पेस्ट करतो. आलं mysong.mp3. आता हे सॉन्ग प्ले करण्यासाठी मी इथे इंटरफेस डिझाईन करतो. कन्स्ट्रेंट लेआउटचं लिनियर लेआउट करतो. लिनियर लेआउटला मी व्हर्टिकल करतो आणि त्याच्यामध्ये 3 बटन टाकतो. एक स्टार्टसाठी, एक पॉजसाठी आणि एक स्टॉपसाठी. पहिलं जे आहे त्याला नाव काय देतो, बटन स्टार्ट. त्याच्यावरती टेक्स्ट काय दिसलं पाहिजे, प्ले किंवा स्टार्ट देऊया, काय पण तुम्ही देऊ शकता. दुसऱ्यावरती काय दिसलं पाहिजे, पॉज. तिसऱ्यावरती स्टॉप. बटन स्टार्ट, बटन पॉज आणि हे बटन स्टॉप. UI बनवून झाला. आता कोडिंग पार्टकडे जाऊया. ऑन क्रिएट नावाची ही जी मेथड आहे, या मेथडच्या आतमध्ये मी तिघांची पण ऑब्जेक्ट बनवून घेतो. बटन btn स्टार्ट, फाइंड व्यू बाय ID r.id.btn स्टार्ट. अशीच मी 3ही बटन बनवतो.
इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? त्याच्यानंतर पुढे आता यांना ऑन क्लिक लिस्नर देऊया. बटन स्टार्ट डॉट सेट ऑन क्लिक लिस्नर, न्यू ऑन क्लिक लिस्नर. असंच सेम मी काय करणार, तीनही बटनला देणार. आता या बटन वरती क्लिक केल्यानंतर ते गाणं प्ले व्हायला पाहिजे, बरोबर ना? मग त्याच्यासाठी काय आहे पुढची स्टेप, मीडिया प्लेअरचा ऑब्जेक्ट बनवणं. मीडिया प्लेअर इज इक्वल टू न्यू मीडिया प्लेअर डॉट क्रिएट. इथे कॉन्टेक्स्ट पास केला आणि इथे आर डॉट ड्रॉ डॉट माय सॉन्ग. मग इथे वरती आपण ते कॉमन बनवूया. मीडिया प्लेअर इज इक्वल टू न्यू मीडिया प्लेअर डॉट क्रिएट. मग इथे काय कॉन्टेक्स्ट पास केला धिस. त्यानंतर इथे काय आर डॉट रॉ फोल्डर मध्ये काय आहे, माय सॉन्ग आहे, जी MP3 फाईल आहे, बरोबर? जेव्हा स्टार्ट बटनला क्लिक करणार तेव्हा काय व्हायला पाहिजे, प्लेअर डॉट स्टार्ट. पॉज बटनला क्लिक करणार तेव्हा काय व्हायला पाहिजे, प्लेअर डॉट पॉज. आणि स्टॉप बटनला क्लिक करणार तेव्हा काय व्हायला पाहिजे, प्लेअर डॉट स्टॉप. हे ॲप्लिकेशन रन करून बघूया. एरर आला, कॅनॉट फाइंड सिम्बॉल. इथे गोल ब्रॅकेट द्यायला मी विसरलो होतो. इन्स्टॉल सक्सेसफुली झालं. आता मोबाईलची स्क्रीन शेअर करतो. ॲप्लिकेशन दिसतंय की हँग झालंय? परत स्क्रीन शेअर करतो मग. आता दिसतंय? आता बघूया स्टार्ट बटनला क्लिक करून. आवाज एवढाच आहे. सगळ्यांनी शांत राहा.
पॉज झालं, परत स्टार्ट बटनला क्लिक करतो. होत नाही आहे. परत जरा स्टार्ट करून बघतो ॲप्लिकेशन. पॉज केल्यावर पॉज होतं, पण तिथून परत रिझ्यूम होत नाही. ते रिझ्यूमचं बटन आपण काय बनवलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये आहे का बघूया मेथड रिझ्यूम करायची. ही रिसेटची आहे. रिसेट काय करतं, परत सुरुवातीला आणून ठेवतं. पीसीची स्क्रीन शेअर करतो परत. आता दिसतोय का, कोडिंग दिसतंय ना. हा मीडिया प्लेयर आहे, तो मी ग्लोबली बनवतो. मीडिया प्लेयरचा ऑब्जेक्ट ग्लोबली म्हणजे क्लास लेवलला बनवला हा. आणि स्टॉप मध्ये ही लाईन परत टाकून बघतो. दिसच्या ठिकाणी काय पास केलं, मेन ऍक्टिव्हिटी डॉट दिस. परत हे ऍप्लिकेशन रन करतो. आता मी स्टार्टला करतो क्लिक. गाणं प्ले झालेलं आहे. स्टॉपला करतो. स्टॉपचं बटन काम करत नाहीये. पॉजचं काम करतंय. पॉज नंतर परत स्टार्ट होतंय. हे काय होतंय, कारण आपण जो प्लेअरचा ऑब्जेक्ट होता तो ग्लोबली बनवला. मगाशी तो ग्लोबली बनवला नव्हता, म्हणून होत नव्हतं. समजलं का. अशा प्रकारे आपण मीडिया API बघितला.